नमस्कार, रिपोर्टरच्या शेतशिवारमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करण्यात येत आहे। देशात कापसाचं दरवर्षी मोठ्या प्रमाणात उत्पादन निघतं। देशात 125 लाख हेक्टर क्षेत्रामध्ये कापसाचा पेरा होत असतो, तर राज्यात 45 लाख हेक्टर क्षेत्रामध्ये कापसाची लागवड होते। यावर्षी मात्र देशात कापसाचं क्षेत्र घटलेलं आहे। 3.35% देशात कापसाचं क्षेत्र घटलेलं आहे। आता कापसाचं क्षेत्र घटण्यामागचे वेगवेगळे कारण आहेत। पहिलं कारण म्हणजे कापसाला दरवर्षी योग्य भाव मिळत नाही आणि दुसरं कारण म्हणजे मजुरांचा प्रश्न असतो। मजूर कापूस वेचणीपासून ते लागवडीपर्यंत मिळत नाही, त्यामुळे शेतकरी कापसाचा पेरा कमी करू लागले आणि इतर पिकांची लागवड करू लागले। इतर पिकांमध्ये यावर्षी सोयाबीन, तीळ, मूग, मका या पिकांचा पेरा वाढलेला आहे। देशात 9 राज्यांमध्ये कापसाची लागवड होत असते। या 9 राज्यांमध्ये सर्वाधिक कापसाची लागवड होते। या 9 राज्यांपैकी 5 राज्यांमध्ये कापसाचा पेरा वाढला, तर 4 राज्यांमध्ये कापसाचा पेरा घटलेला आहे। आता पंजाब राज्यामध्ये 20% कापूस लागवड वाढली, राजस्थानमध्ये 11.30% कापसाचा पेरा वाढलेला आहे, तेलंगणात 6.44%, आंध्रात 30.11% आणि कर्नाटकात 17.8% कापसाचा पेरा वाढलेला आहे। म्हणजे पंजाब, राजस्थान, तेलंगणा, आंध्र प्रदेश आणि कर्नाटक या 5 राज्यांमध्ये कापसाचा पेरा वाढला, तर दुसरीकडे मात्र हरियाणा, गुजरात, महाराष्ट्र, मध्य प्रदेश या 4 राज्यांमध्ये कापसाचा पेरा घटलेला आहे। हरियाणामध्ये 15.79% कापूस लागवड घटली, गुजरातमध्ये 12.89%, महाराष्ट्रात 6.12% आणि मध्य प्रदेशमध्ये 15.18% कापसाचा पेरा घटलेला आहे। आता यंदा कापसाचा पेरा घटला असला तरी यावर्षी कापसाला योग्य भाव मिळेल का, असा प्रश्न उपस्थित होत आहे। गेल्या वर्षी कापसाला योग्य भाव मिळालेला नाहीये। आयात निर्यातीच्या धोरणानुसार भारतामध्ये इतर देशातला कापूस येत असल्याने त्याचा परिणाम भारतातल्या कापूस भावावर होतो, त्यामुळे भारतातल्या कापसाला दरवर्षी चांगला भाव मिळत नाही। यंदा तरी भारतातल्या कापसाला योग्य भाव मिळावा अशी अपेक्षा शेतकऱ्याकडून व्यक्त केली जात आहे।